3 दिवसाच्या गॅप नंतर आज आलोय पुन्हा। काल एक घटना समोर आलेली आहे नागपूरची। नागपूरमध्ये एका तालुक्यातले 14,000 शेतकरी आहे आणि या 14,000 शेतकऱ्यांचा 7/12 वापरला, त्यांचा क्रमांक वापरला सगळा आणि नाव बदलून 14,000 शेतकऱ्यांच्या नावावर जी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई याचा फायदा पार तलाठ्यापासून तर तहसीलदारापर्यंत सगळ्यांच्या सहभागातून हा झालेला आहे। त्याची रक्कम किती येते अजून बघतोय, किमान 34 कोटीच्या वर रक्कम आहे, परंतु शेतकऱ्याच्या तोंडातला घास अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी ओढलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा हा नागपूरचा आहे। नागपूरमध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, केंद्राचे मंत्री नितीनजी गडकरी आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे जे आहेत, एवढी सगळी मंडळी असताना एखादा तलाठी ते तहसीलदार अशी हिम्मत करतो आणि शेतकऱ्याच्या तोंडातला घास ओढवून नेण्याचा प्रयत्न करतो। वाटतं हे निषेधार्ह आहे। याच्यामुळं या सगळ्या व्यवस्थेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। वाटतं निश्चित सभागृहामध्ये या विषयावर आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडीची मंडळी सगळे सदस्य आवाज उठवण्याचा प्रयत्न करू। ठीक आहे साहेब, आपलं निलंबन ते रद्द झालेलं आज आपण सभागृहात येत आहे, काय नेमकी भावना? नाही, काय भावना आहे त्याच्यात? यांनी अन्याय केलेला माझ्यावर, एकांगी कारवाई झालेली आहे। एकांगी कारवाई होत असताना अशा पद्धतीनं निलंबन, विरोधी पक्ष नेत्याविना सभागृह चालवणं हे तर सगळ्यात मोठी चूक आहे। सभागृह चालवणं एकट्या विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी नसते, सभागृहनेत्याची असते, सत्ताधाऱ्यांची असते, सभापतींची असते, परंतु सगळ्याला जबाबदार मी एकटाच धरला गेलो। काही हरकत नाही, या 3 दिवसाचं कसं भरून काढायचं ते निश्चित भरून काढून सरकारला चांगल्या पद्धतीनं धारेवर धरू। पक्षप्रमुखांनी देखील आपल्या माफी मागितली होती। सुरू आहे काल सुद्धा मुंबईमध्ये गुंदवलीमध्ये पुलाचा भाग कोसळून काळाचं नुकसान झालंय। कोकणामध्ये सुद्धा पूल कोसळला होता। निकृष्ट दर्जाचं बांधकाम हे होतंय का? काय हे पहा, हे सरकार सुद्धा लवकरच कोसळणार आहे। तशाच पद्धतीनं पूल कोसळतात तसंच हे सरकार सुद्धा लवकर कोसळेल। कारण जे पूल रस्ते बांधकाम होत आहेत हे विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःला समृद्ध करण्यासाठी अशा पद्धतीनं विकासाचे काम हाती घेतलेले आहे। याच्यात कोणत्याही प्रकारचा जनतेच्या विकासाशी संबंध नाही। स्वतःच्या विकासासाठी आता मुंबईचा एक विषय रेसकोर्सच्या मैदानाचा मुद्दा आहे, असे अनेक महाराष्ट्रातले मुद्दे काढता येईल। जे आता शक्तीपीठ मार्गाचा मुद्दा आहे, हे सगळे विषय जे आहे स्वतःच्या विकासासाठी आहे, स्वतःच्या कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी आहे आणि मग त्याच्यातून असं ॲक्सिडेंट होत आहेत, पूल कोसळण्याच्या घटना घडतात। मला वाटतं याला सरकार जबाबदार आहे। विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, मात्र या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 11 जागांसाठी 12 उमेदवार उभे आहेत। तर उदय सामंत असे म्हणतात की महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार पाडायचा ते आम्ही ठरवू। मला असं वाटतं तुमचे सगळे निवडून येतात का एवढी खबरदारी तुम्ही घ्या, आमचं आम्ही समर्थ आहोत। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।